तर कसं काय आपली कोल्हापूरची पॅरी पब्लिक मित्रांनो, आज आपण ना तुम्हाला कुठली डील देणार नाही आहे, फक्त एक छोटीशी माहिती सांगणार आहे मोबाईल बद्दल, जेणेकरून जी माहिती आहे की नाही तुम्हाला ऐकण्याची खूप गरज आहे. सगळ्यात पहिला एक आज मी सकाळी व्हिडिओ बघत होतो, तो पहिला एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. तर इकडे व्हिडिओ दाखवा. बैटरी हेल्थ दिखा कर जो है आपको आईफोन चिपका देते हैं, मतलब कि आपको आईफोन जो है सेल कर देते हैं. लेकिन बैटरी हेल्थ के अलावा दो और बहुत इंपॉर्टेंट चीजें होती हैं जो आपको चेकआउट करनी चाहिए. सबसे पहले उस आईफोन की सेटिंग में चले जाओ, फिर जर्नल में जाओ, फिर अबाउट में जाओ. यहाँ पर आपको दो चीजें देखने को मिलेंगी, मॉडल नंबर और सीरियल नंबर. तो मॉडल नंबर अगर आपका एम से स्टार्ट हो रहा है तो समझ जाओ कि ये आईफोन जो ब्रांड न्यू है, इसमें कोई भी प्रॉब्लम नहीं है. और अगर एम से स्टार्ट हो रहा है तो उस आईफोन का कुछ ना कुछ पार्ट चेंज हुआ है. जैसे मेरे केस में देखो यहाँ पर एम से मॉडल नंबर स्टार्ट हो रहा है, मैंने इसका चार्जिंग जैक जो चेंज करवाया था. और अगर एफ से स्टार्ट हो रहा है तो वो आईफोन आता हे जे महाशय आहेत ना, त्यांचं नाव काय टेक सेक्टर म्हणून आहे. असे इन्फ्लुएन्सर जे आहेत ना मित्रांनो, तुम्हाला आता हे काय म्हणतात की आयफोन मध्ये काहीतरी चेंज असलं तर त्याचा मॉडेल नंबर एन पासून स्टार्ट होते आणि काय चेंज नसलं तर एन पासून स्टार्ट होते. तर मी एवढंच सांगायचं आहे की बाबा, जर तुम्हाला लाईक आणि फॉलो पाहिजे असले तर खूप अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरून तुम्ही लाईक आणि फॉलो कमवू शकताय. फक्त कसं आहे, सेकंड हँडचा धंद्यासाठी तुम्ही काय पण बोलू नका. इकडे हा फोन बघा, हा माझा स्वतः दुकानातला फोन आहे आणि ह्याचं मी डिस्प्ले आणि बॅटरी चेंज केली, तरी पण ह्याचा मॉडेल नंबर बघा एम पासून स्टार्ट झालाय. आणि ह्याची डिस्प्ले आणि जी चेंज केली ना, ते आपल्याला पार्ट आणि सर्व्हिस मध्ये ऑफिशियल ऍपलनं जे दाखवले ना ते दिसतंय आपल्याला इथं. एकदा तुम्ही पण बघा, बॅटरी पण चेंज केल्या मोबाईलची आणि डिस्प्ले पण चेंज केलाय आणि त्याचा मॉडेल पण आहे ना सेम. त्यांनी म्हणतात की चेंज केलं तर एन दिसतंय, चेंज नाही केलं तर एन दिसतंय. तर मॉडेल नंबर ह्याच्यात पण एमच दिसते ना. तर मला सांगायला एवढाच उद्देश आहे मित्रांनो, की अशा इन्फ्लुएन्सरच्या गोष्टीत तुम्ही येऊ नका, अशा धोक्यामध्ये पडू नका. जर तुम्हाला ट्रस्ट पाहिजेच असेल तर एकदा नक्की आयक्लाउड स्टोअरला व्हिजिट करा. आणि राहिला मित्रांनो ट्रस्टचा विषय, मित्रांनो एकदा तुम्ही आयक्लाउड स्टोअरला व्हिजिट करा. असल्या कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय पण विचार करून आहे ना, सेकंड हँड मोबाईल घ्यायचा जर तुमचा हे निर्णय झाला असेल तर तो कॅन्सल करू नका. एकदा आयक्लाउड स्टोअरला व्हिजिट करून बघा, तुम्हाला नक्कीच आम्ही ट्रस्ट पण देऊ, चांगली डील पण देऊ आणि चांगले फोन पण देऊ. तर लवकरच आयक्लाउड स्टोअरला व्हिजिट करा आणि असल्याच चांगल्या माहितीसाठी आपल्या पेजला आजच फॉलो करा. धन्यवाद.